jungle. वाळवा तालुक्यात कोल्ह्याचा दुसऱ्या दिवशी धुमाकूल. आज तिघांना केले जखमी. मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश केशव चव्हाण राहणार बनेवाडी तालुका वाळवा हे सकाळी 6 वाजता फिरायला गेले असता त्यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका वसाच्या शेतातून अचानक कोल्ह्याने हल्ला करत प्रकाश यांच्या पायाला चावा घेतला. तसेच विशाल शशिकांत पुकई मसवड तालुका मान जिल्हा सातारा तानाजी शिवाजी कटरेवाडी पाचवड सुभाष यादव यांच्या बनेवाडी शेतात मेंढ्या चरायला गेले असता शनिवार दिनांक 28 रोजी सकाळी 10 ते 10:30च्या वाजनी दरम्यान तानाजी कटरे यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी कटरे यांनी कोल्ह्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र कोल्हा मांडीला चावा घेऊन पळून गेला आणि विशाल पुकई यांच्या पायाच्या पिंडीला चावा घेऊन जखमी केले. त्यावेळी विशाल याने हातातील कोरड्याच्या बुद्याने कोल्ह्याच्या मानेवर मारले, मात्र कोल्हा जास्त आक्रमक होऊन पुन्हा विशालचा चावा घेतला. त्यामुळे विशालने आपला जीव वाचवण्यासाठी हातातील कोरड्याने कोल्ह्याच्या मानेवर वार केला. त्यामध्ये कोल्ह्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती वन विभागाला कळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मरण पावलेल्या कोल्ह्याचा शोध सुरू केला आहे. काल शुक्रवार दिनांक 27 रोजी दिवसभरात जुने खेड नवे खेड मसुजीवाडी येथील 2 महिलांसह 10 ते 12 नागरिकांना कोल्ह्याने चावा घेऊन जखमी केले होते. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा बनेवाडी गावात कोल्ह्याने तिघांना पायाला चावा घेऊन जखमी केले. त्यामुळे बोरगाव बनेवाडी नवे खेड मसुजीवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर जखमीवर ईश्वरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून वन विभाग कोल्ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.